तेव्हा ते गडबडीत होते, खूप आवाज येत होते त्यांच्या फोनवरनं, पण ते सुरक्षित आहेत अशी आम्हाला आत्ता बातमी कळाली आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप रिलीव्ड आहोत. नक्की काय झालं या घटनेची आम्ही डिटेल माहिती घेतो आहे. माहिती घेतल्यावर मी सविस्तर तुमच्याशी नक्की बोलेन. स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळते, कारण त्यांनी तशी प्रतिक्रिया देखील नंतर दिलेली आहे. संभाजीराजेंच्याबद्दल एक विधान केलं होतं जितेंद्र आव्हाडांनी आणि म्हणून त्यांनी हा हल्ला केला. मला असं वाटतं आम्ही पोलीस यंत्रणेशी बोलतो आहे. पोलीसकडून सविस्तर माहिती घेतल्यानंतर आम्ही नक्की त्याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट करू. पण जी घटना झाली दुर्दैवी झाली, कशी झाली, काय झाली याची माहिती आम्ही अजून घेतोय. ताई, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार जितेंद्र आव्हाडांसोबत पोलिसांची देखील गाडी होती, मात्र पोलीस खाली उतरले नाहीत अशा पद्धतीची देखील एक चर्चा सुरू झालेली आहे. हो, असंही जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यातून जेव्हा आमचा कॉन्टॅक्ट झाला आलं की ते मदत मागत होते आणि त्यांना मदत केलीच नाही कुठली. त्यामुळे हे अतिशय चिंताजनक आहे. कारण तुम्ही सारखंच बघताय महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे. आणि हा माझा डेटा नाही, मी सातत्याने म्हणते की केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकाच विचाराचं आहे. तरी केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे. मग तो महिलांच्या विरोधात असू दे किंवा कोयता गँग असू दे, पोर्चची हिट अँड रनची घटना असू दे, अनेक अशा घटना झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये मग ती मुंबईमध्ये नवी मुंबई उरणला झालेली हत्या असू दे, अनेक घटना ह्या सातत्याने होत आहेत. ड्रग्ज याच्याबद्दल म्हणजे टोटल क्राईम जर तुम्ही बघितला तर डेटा सांगतो की महाराष्ट्रात गेल्या 1.5-2 वर्षात क्राईम प्रचंड वाढलेला आहे. आता ही वैचारिक लढाई इथून मग आपण बघितलं तर विचारांची लढाई विचारांनी व्हायची, पण आता कुठंतरी ही लढाई सोडून वेगळी लढाई सुरू झाल्याचं बघायला, मुद्द्यावरती आल्याचं बघायला मिळतं. जितेंद्र आव्हाड असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांसोबतचे आमदार अमोल मिटकरी असतील यांच्या गाडीवरती हल्ला असेल. पक्ष कुठलाही असो पण ही अगदी बरोबर आहे. जी अमोल मिटकरींवरच्या गाडीवर जो हल्ला झाला अतिशय चुकीचा झाला. आणि अमोल मिटकरींच्यावर जरी आता आमचे कितीही मतभेद असतील राजकीय, पण अमोल मिटकरींवर जो हल्ला झाला तो चुकीचाच होता. त्याचा मी जाहीर निषेध करते. त्यामुळे अमोल मिटकरी किंवा जितेंद्र आव्हाड या दोघांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि ह्या सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच्यात अशा कधीच घटना झाली. दुर्दैव आहे की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. आणि हाही सगळा म्हणजे हा जो प्रकार मला अजूनही खूप वेदना होता ते बोलताना, की मला आठवतं आहे देवेंद्रजींचं भाषण. देवेंद्रजी